श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज 21 सप्टेंबर रविवारी च्या दिवशी सर्व पितरी अमावास्या आहे। पितरांचं श्राद्ध करायचं राहिलेलं असेल किंवा तिथी माहिती नसेल किंवा सर्व पित्र एकाच दिवशी घास किंवा अन्न ग्रहण करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तो दिवस म्हणजे आजचा दिवस सर्व पितरी अमावास्याचा पितरांच्या पूजेसाठी अत्यंत प्रभावी असा मानला जाणारा आजचा दिवस आहे, म्हणजे खूप महत्त्वपूर्ण असा आहे। या अमावास्याला महालय अमावास्या देखील म्हणतात। हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आजचा। तर म्हणजे सर्व पितरी अमावास्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो। या दिवशी बरेचसे सेवा उपाय तोडगे केले तर ते फळाला येतात। म्हणजे तुम्हाला जर पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी आज एक उपाय तुम्ही नक्की करा, नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। आणि तो म्हणजे दही भाताचा नैवेद्य 12 वाजायच्या आत तुम्हाला दही आणि भात एकत्र करून, साखर मीठ काहीच न घालता फक्त दही आणि भात एकत्र करून तुमच्या घराच्या छतावर कावळ्यांसाठी तो नैवेद्य ठेवायचा आहे। 12 वाजण्याच्या आत दही भाताचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे। तुम्ही श्राद्ध करणार असाल किंवा पितरांना घास तर्पण करणार असाल तरी दही भाताचा नैवेद्य कावळ्याला घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये, खिडकीवर कुठेही तुम्ही ठेवू शकतात। आणि दुसरं म्हणजे एक तुम्हाला आणखीन महत्त्वपूर्ण असा एक उपाय करायचा आहे। हा उपाय संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे। पहिला उपाय जो आहे तो सकाळी तुम्हाला 12 वाजायच्या अगोदर आपल्या छतावरती दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे पितरांसाठी। तर खूप प्रभावी असा हा छोटा उपाय आहे। आता दुसरा उपाय हा संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। 6 किंवा 6:30, 7, 9 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दक्षिण दिशेकडे ज्योत करून देवाची ही ज्योत दक्षिण दिशेकडे पाहिजे अशा रीतीने हा दिवा घराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे। घराच्या बाहेर किंवा ओट्यावरती, बाल्कनीमध्ये कुठेही तुम्ही दक्षिण दिशेकडे करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। कारण दक्षिण दिशा ही पितराच्या यमाची दिशा असते, म्हणून आपल्याला सर्व पितरी अमावास्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये एक दिवा पितरांच्या नावाने लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। दुसरा एक छोटासा उपाय, तर हा पण संध्याकाळी उपाय करायचा आहे की संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा। यामुळे तुमच्या वाटेतली जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि पूर्वजांची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहील। पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल। खूप प्रभावीशाली असे हे 3 उपाय आहेत। तर तुम्हाला आज हे उपाय करायचे आहेत। 2 संध्याकाळी करायचे आहेत। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी आणि एक पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दही भाताचा नैवेद्य सकाळी आपल्या गच्चीवरती तुम्हाला ठेवायचा आहे, आपापल्या गच्चीवरती किंवा बाल्कनीमध्ये। तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।